श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 8वा यामधील समास 4 सूक्ष्म पंचभूते निरूपण याविषयीचे विवेचन श्रवण केले. या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधीलच दशक 8वा यामधील समास 5वा स्थूल पंचमहाभूते याविषयीचे विवेचन श्रवण करणार आहोत. श्रोते हो, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ श्रवण करायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग श्रवण करूयात स्थूल पंचमहाभूते निरूपण. समर्थ रामदास स्वामी सांगतात की हे सारे दृश्य, हे विश्व हे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले आहे. अर्थात आपल्याला आढळणारे सगळे पदार्थ पंचभूतात्मक असले पाहिजेत. प्रत्येक महाभूताचा प्रधान गुण पूर्वी सांगितलेला आहे. तेव्हा या समासामध्ये पृथ्वी, पाणी, तेज, वायू इत्यादींपासून कोणकोणते पदार्थ बनलेले आहेत याचे वर्णन या समासामध्ये केलेले आहे. आकाशाचे गुणधर्म पाहता त्यास सद्वस्तू मानावयास हरकत नाही असा आक्षेप घेऊन ते तसे का मानता येत नाही हेही समर्थ रामदास स्वामी या समासामध्ये समजावून सांगतात. सर्वप्रथम पृथ्वीपासून कोणकोणते पदार्थ निर्माण झाले याविषयी सांगतात की एकमेकांपासून वेगळे काढणे शक्य नाही, तरी देखील नाना प्रकारचे पर्वत, दगड, मोठे दगड, शिखरे, त्याचप्रमाणे रंग, लहान मोठे आकार, खडे, गोटे हे सारे पृथ्वीमय समजावेत. निरनिराळ्या जागी आढळणारी वेगवेगळी रंगाची माती, जाड बारीक असे सगळे वाळूचे प्रकार हे देखील पृथ्वीमय आहेत. गावे, सुंदर शहरे, नाना प्रकारची साधी व रत्नखचित मंदिरे, मंदिरांची शिखरे हेही पृथ्वीमयच आहेत. पृथ्वी ही 7 द्वीपांमध्ये विभागली आहे. त्यामध्ये 9 खंडे मिळून सगळी पृथ्वी आहे. ती 9 खंडे सांगताना समर्थ रामदास स्वामी सांगतात की इलावृत्त, भद्राश्व, हरिवर्ष, किपुरुष, केतुमाल, रम्यक, भरत, हिरण्यमय आणि उत्तर कुरु, त्याचप्रमाणे देवदेवता, कितीतरी राजे, निरनिराळ्या भाषा बोलणारे, निरनिराळ्या चालीरीतींचे लोक असे 84 लक्ष योनींचे प्राणी हे सर्व मिळून पृथ्वी आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर जे जे अचेतन आणि कठीण असते ते सारे पृथ्वीमय आहे. यानंतर पाण्यापासून कोणकोणते पदार्थ निर्माण झाले ते सांगताना सांगतात की विहीर, आड, तलाव, निरनिराळ्या नद्यांमधील पाणी, ढग आणि 7 समुद्र मिळून सगळे पाणीच आहे. मिठाचा, दुधाचा, दारूचा, तुपाचा, दह्याचा, उसाचा आणि गोड पाण्याचा जणू काही 7 समुद्रच आहेत. खारट समुद्र नेहमी पाहण्यात येतो, त्यामुळे तो सर्वांना माहिती आहे. एक दुधाचा सागर आहे, त्यास क्षीरसमुद्र किंवा क्षीरसागर असे म्हणतात. उपमन्यूला देवाने तो कायमचा देऊन टाकला आहे, कारण उपमन्यू हा व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा. घरची गरिबी फार म्हणून लहानपणी त्याची आई त्यास कालवलेले पीठ दूध म्हणून पिण्यासाठी देत असे. एक दिवस मित्राच्या घरी त्याने खरे दूध प्यायले. त्यामुळे घरी आल्यावर त्याने आपल्या आईला खरे दूध मागितले. तेव्हा आईने देवाजवळ ते मागण्यास सांगितले. उपमन्यूने तपश्चर्याने देवांना प्रसन्न केले आणि खरे दूध पिण्यास मागितले. त्यावेळी देवाने क्षीरसागरच देऊन उपमन्यूस तृप्त केले होते. अशा प्रकारेच तुपाचा, दह्याचा, उसाच्या रसाचा व गोड पाण्याचा असे 7 समुद्र यांचा वेढा या पृथ्वीभोवती आहे. पृथ्वीच्या पोटात पाणी आहे, पृथ्वीभोवतीही पाणी आहे, असे तिन्ही लोकात मिळून पाणीच पाणी होय. पुष्कळ प्रकारच्या ज्या वेली, वनस्पती, झाडांमध्ये असणारे रस, मध, पारा, अमृत, विष हे सारे पाणीच होय. थोडक्यात सांगायचे झाले तर रेत, रक्त, मूळ, मूत्र, लाळ इत्यादी जे जे ओले आणि थंड असतात ते सगळे हे पाणी या प्रकारामध्येच येतात.
यानंतर तेजाचा संकेत वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी सांगतात की चंद्र, सूर्य, ताऱ्यांचा समूह, तेजोमय दिव्य देह हे सगळे तेजमय होय. जेथे उष्णता व दाहक सामर्थ्य असते, जेथे प्रकाश आढळतो, तेथे तेज आहे असे समजावे. तेज म्हणजे अग्नी. मेघांमध्ये विजेच्या स्वरूपामध्ये अग्नी आढळतो. प्रलयकालाचा अग्नी हा सृष्टीचा संहार करणारा असतो. वडवाग्नी हा सागराला जाळतो. शंकराच्या तिसऱ्या नेत्रांमध्ये अग्नी आहे. काळ हा सर्वभक्षक आहे. अग्नी हा काळाची भूक आहे. तो सर्वांना जाळून खाऊन टाकतो. अग्नी सर्व पृथ्वीला वेढून आहे. पृथ्वीवर केव्हाही कोठेही आग लागते. ते सगळे तेजाचेच प्रकार आहेत. जे जे काही प्रकाशमय आहे ते सारे तेजाचेच रूप होय. यानंतर समर्थ रामदास स्वामी वायूच्या खुणा वर्णन करताना सांगतात की वायू हा चंचल असतो. वायूमुळे जिवंतपण असते. जिवंतपण म्हणजे चैतन्य होय. चेतनेमुळे जीव प्राणी हालचाल करतात. प्राण्यांचे बोलणे, चालणे सगळे काही वायूमुळे घडते. वायू नसेल तर सगळी हालचाल थंड पडेल. या विश्वातील सर्व घटनांची घडामोड मुळात वायूनेच चालते. चलन, वलन, पसरणे, प्रतिकार करणे, आकुंचन पावणे या सर्व क्रिया या चंचल वायूमुळेच घडून येतात. वायू प्राणरूपाने शरीरात राहतो. प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे 5 मुख्य प्राण आहेत. त्यामध्ये नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे 5 उपप्राण आहेत. या प्राणांचे स्थान म्हणजे हृदय आहे. आपणाचे स्थान हे गुद, व्यान सर्व शरीरभर व्यापून राहतो. उदानाचे स्थान हे कंठ आहे. समानाचे स्थान हे नाभी आहे. प्राण हा जिवंत ठेवतो. अपान मलमूत्र विसर्जन करतो. व्यान हा सांध्यातील हालचाल करतो, तर उदान हा अन्नजलाचे विभाजन करतो व स्वप्न दर्शन करतो. समान सर्व शरीरास अन्नरस पोहोचवतो. नाकाचे कार्य ढेकर किंवा उचकी येणे. कुर्माचे कार्य हे पापण्यांची उघडझाप करणे. तर कृकलाचे कार्य शिंक येणे. देवदत्तांचे कार्य जांभई देणे. तर धनंजयांचे कार्य मेल्यावरही शरीरास व्यापून राहणे. विश्वामध्ये जी गती आढळते, जी हालचाल दिसते, ती सर्व वायूचेच लक्षणे आहेत असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. चंद्र, सूर्य व तारा समूह यांना आपल्या स्थानावर धरून ठेवणारा केवळ वायूच आहे. यानंतर सर्वात शेवटी आकाशाच्या संकेताचे समर्थ रामदास स्वामी वर्णन करतात. आकाश हे पोकळ आहे, निर्मळ आहे आणि स्थिर आहे. ते 10 दिशांना पसरलेले असे असीम असे अवकाश आहे. आकाश सर्व विश्वाला व्यापून आहे. ते अनेकांमध्ये एकपणाने राहते. पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 भूतांचा सर्व पसारा आकाशामध्ये असतो. आकाशा इतके सूक्ष्म दुसरे काही नाही. आकाश सर्वांहून मोठे आहे, विशाल आहे. आकाशाचा विचार करू लागला म्हणजे परब्रह्माचा विचार करतो की काय असा भास होतो. कारण परब्रह्म ही अत्यंत सूक्ष्म आणि तितकेच विशाल देखील आहे. आकाश सुद्धा अतिसूक्ष्म व विशाल आहे. म्हणूनच आकाश आणि परब्रह्म हे समान वाटतात. एका शिष्याने असा आक्षेप काढला की आकाशाचे व ब्रह्माचे रूप जर सारखेच तर आकाश हेच ब्रह्म आहे असे का म्हणू नये? या दोघांमधील भेद काय आहे? मग आकाश हेच स्वतःसिद्ध ब्रह्म आहे असे का म्हणू नये? तर दृश्य विश्वामध्ये अनंत गोष्टी आहेत, पण परब्रह्माला दृष्टांत देताना फक्त आकाशाचाच उपयोग करतात. तेही योग्यच आहे, कारण आकाश व परब्रह्म यांची लक्षणे ही दोन्हींचीही सारखी आहेत. परब्रह्म अचळ आहे, अडळ आहे, निर्मळ आहे, त्याचप्रमाणे निश्चळ आहे. आणि आकाशाची देखील अशीच वैशिष्ट्ये आहेत. ब्रह्मदर्शन होण्यासाठी साधकाला दृश्याचे महाद्वार ओलांडावे लागते. पंचभूतांपैकी पृथ्वी, आप, तेज व वायू ही 4 भूते सावधानाने ओलांडणे कठीण जात नाही. मनाने त्यांची कल्पना करता येते व कल्पनेने कल्पना नाहीशी करणे साधते. परंतु आकाशाची कल्पना करता येत नाही.
ते शून्य आहे, रिकामे आहे. साधकाचे मन तेथे लय पावते. परमार्थामध्ये शून्याचा अनुभव हा एक मोठा अनुभव आहे. परंतु ब्रह्म काही शून्य नव्हे, ते आनंदमय आहे. म्हणूनच आकाशमय वृत्ती झाली तरी स्वरूपदर्शन झालेले नाही हे विसरू नये. शिवाय मन कायमचे लय पावलेले राहत नाही. ते देहावर येताच आणि तसे झाले की पुन्हा दृश्याचे भान परत येते. म्हणूनच शून्याच्याही पलीकडे जाऊन मन उन्मन होते तेव्हाच ब्रह्मदर्शन घडते, हे त्याचे वर्म आहे. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात स्थूल पंचमहाभूते निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम. केवळ मूर्खतेने म्हणून घडेल सांगणे, पंचभूतांची लक्षणे विशद करुनी श्रीराम. पंचभूतांचा कर्दम झाला आता नवचे वेगळा केला, परंतु काही एक वेगळाला करून दाऊ श्रीराम. पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना वर्णे लहान थोरे, खडे गुंडे बहुप्रकारे जाणीजे पृथ्वी श्रीराम. नाना रंगांची मृत्तिका नाना स्थळोस्थळीचे का, वाळुके वाळू अनेका मिळून पृथ्वी श्रीराम. पुरे पट्टणे मनोहरे नाना मंदिरे दामोदरे, नाना देवाळये शिखरे मिळून पृथ्वी श्रीराम. सप्तद्वीपावती पृथ्वी काय म्हणून सांगावी, नवखंडे मिळून जाणावी वसुंधरा श्रीराम. नाना देव नाना नृपती नाना भाषा नाना रीती, 184 उत्पत्ती मिळून पृथ्वी श्रीराम. नाना उद्वसे जेवणे नाना तरुवरांची बने, गिरी कंदरे नाना स्थाने मिळून पृथ्वी श्रीराम. नाना रचना केली देवी जे जे निर्मिली मानवी, सकळ मिळून पृथ्वी जाणीजे श्रोती श्रीराम. नाना धातू सुवर्णादिक नाना रत्ने जे अनेक, नाना काष्ट वृक्षादिक मिळून पृथ्वी श्रीराम. आता असो हे बहुवस जडांश आणि कठीणांश, सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे श्रीराम. बोलिले पृथ्वीचे रूप आता सांगिजेल आप, श्रोती ओळखावे रूप सावध होनी श्रीराम. वापी कूप सरोवर नाना सरितांचे जे नीर, मेघ आणि सप्तसागर मिळून आप श्रीराम. क्षार समुद्र दिसत आहे सकळ जन दृष्टीस पाहे, जेथे लवण होत आहे तोची क्षार सिंधू श्रीराम. एक दुधाचा सागर त्या नाव क्षीरसागर, देवे दिधला निरंतर उपमन्यासी श्रीराम. एक समुद्र मध्याचा एक जाणावा घृताचा, एक निकळ दयाचा समुद्र असे श्रीराम. एक उसाच्या रसाचा एक तो शुद्ध जळाचा, ऐसा साता समुद्रांचा वेढा पृथ्वी एसी श्रीराम. एवं भूमंडळीचे जळ नाना स्थळीचे सकळ, मिळून अवघे केवळ आप जाणावे श्रीराम. पृथ्वी गर्भी कित्येक पृथ्वी तळी आवरणोदक, तिही लोकींचे उदक मिळून आप श्रीराम. नानावल्ली बहुवस नाना तरुवरांचे रस, मधपारा अमृत विष मिळून आप श्रीराम. नाना रस स्नेहादिक याही वेगळे अनेक, जळा वेगळे आवश्यक आप बोलिजे श्रीराम. सारद्र आणि शीतळ जळासारिखे पातळ, शुक्लित श्रोणित मूत्रलाळ आप बोलिजे श्रीराम. आप संकेते जाणावे पातळ ओले ओळखावे, मृद शीतळ स्वभावे आप बोलिजे श्रीराम. जाला आपाचा संकेत पातळ मृद गुळगुळीत, स्वेद श्लेष अश्रू समस्त आप जाणावे श्रीराम. तेज ऐका सावधपणे चंद्र सूर्य तारांगणे, दिव्य देह सतेजपणे तेज बोलिजे श्रीराम. वन्नी मेघी विद्युलता वन्नी सृष्टी संवारिता, वन्नी सागरा जाळीता वडवा नळू श्रीराम. वन्नी शंकराचे नेत्रीचा वन्नी काळाचे क्षुधेचा, वन्नी परिग भूगोळाचा तेज बोलिजे श्रीराम.
जे जे प्रकाश रूप ते ते तेजाचे स्वरूप, शोषक उष्णादी आरोप तेज जाणावे श्रीराम. वायो जाणावा चंचळ चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चालणे सकळ वायोमुळे श्रीराम. हाले डोले तितुका पवन काही न चले पवने विन, सृष्टी चाळाया कारण मूळ तो वायो श्रीराम. चळन वळण आणि प्रसारण निरोधानी अकोचन, सकळ जाणावा पवन चंचळ रूपी श्रीराम. प्राणपानानी व्यान चौथा उदानानी समान, नागकुर्म कर्कश जान देवदत्त धनंजये श्रीराम. जितुके काही होते चळन तितुके वायोचे लक्षण, चंद्र सूर्य तारांगण वायोची धरता श्रीराम. आकाश जाणावे पोकळ निर्मळ आणि निश्चळ, अवकाश रूप सकळ आकाश जाणावे श्रीराम. आकाश सकळास व्यापक आकाश अनेकी एक, आकाशामध्ये कौतुक चहूभूतांचे श्रीराम. आकाशाईसे नाही सार आकाश सकळांहूर थोर, पाहता आकाशाचा विचार स्वरूपा सारिखा श्रीराम. तव शिष्य केला आक्षेप दोहीचे सारखेची रूप, तरी आकाशाची स्वरूप का म्हणो नये श्रीराम. आकाश स्वरूपा कोण भेद पाहता दिसती अभेद, आकाश वस्तूच स्वतसिद्ध का न म्हणावी श्रीराम. वस्तू अचळ अढळ वस्तू निर्मळ निश्चळ, तैसेची आकाश केवळ वस्तू सारिखे श्रीराम. ऐकोणी वक्ता बोले वचन वस्तू निर्गुण पुरातन, आकाशांगी सप्तगुण शास्त्री निरोपिले श्रीराम. काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्यत्व पाहो, ऐसा सप्तविध स्वभाव आकाशाचा श्रीराम. ऐसे शास्त्रा कारणे बोले म्हणून आकाश भूते झाले, स्वरूप निर्विकार संचले उपमे रहित श्रीराम. काचबंदी आणि जळ सारिखेच वाटे सकळ, परी एक काच एक जळ शहाणे जाणती श्रीराम. रुवामध्ये स्फटिक पडिला लोकित द्रुप देखिला, तेने कपाळ मोक्ष झाला कापूस न करी श्रीराम. तंदुलामध्ये श्वेतकडे तंदुला सारिखेच वाकुडे, चावू जाता दात पडे तेव्हा कळे श्रीराम. त्रिभागामध्ये खडा असे त्रिभागा सारिखाच भासे, शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे श्रीराम. गुळासारिखा गुळ दगड परितो कठीण निचाड, नागकांडी आणि वेखंड एक म्हणू नये श्रीराम. सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ, परिपितळेसी मिळता ज्वाळ काळीमा चढे श्रीराम. असो हे हीन दृष्टांत आकाश म्हणजे केवळ भूत, ते भूत आणि अनंत एक कैसे श्रीराम. वस्तुशी वर्णची नसे आकाश श्याम वर्ण असे, दोहीस साम्यता कैसे करीती विचक्षण श्रीराम. श्रोते म्हणती कैचे रूप आकाश ठाईचे अरूप, आकाश वस्तूच तद्रूप भेद नाही श्रीराम. चहूभूतास नाश आहे आकाश कैसे नासत आहे, आकाशास नसाहे वर्ण व्यक्ती विकार श्रीराम. आकाश अचळ दिसते त्यांचे काय नासो पाहते, पाहता मुचे निमते आकाश शाश्वत श्रीराम. ऐसे ऐकोन वचन वक्ता बोले प्रतिवचन, ऐक आता लक्षण आकाशाचे श्रीराम. आकाश तमापासून झाले म्हणून काम क्रोधे वेष्टिले, अज्ञान शून्यत्व बोलिले नाम तयाचे श्रीराम. अज्ञाने काम क्रोधाधिक मोह भये आणि शोक, हा अज्ञानाचा विवेक आकाशा गुणे श्रीराम. नास्तिक नकार वचन तेची शून्याचे लक्षण, तया समनती हृदय शून्य अज्ञान प्राणी श्रीराम. आकाश स्तब्धपणे शून्य शून्य म्हणती जे अज्ञान, अज्ञान म्हणजे कठीण रूप तयांचे श्रीराम. कठीण शून्य विकारवंत तयास कैसे म्हणावे संत, मनाच वाटे हे तद्वत आहाच दृष्टी श्रीराम. अज्ञान कालवले आकाशी तया कर्दमा ज्ञान नासी, म्हणून या आकाशासी नाश आहे श्रीराम. तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाटती एक रूप, परी दोहींमध्ये विक्षेप शून्यत्वाचा श्रीराम.
आताच पाहता कल्पनेसी सारिखेच वाटे निश्चयेशी परी आकाश स्वरूपासी भेद आहे श्रीराम. उन्मणी आणि सुषुप्ती अवस्था सारिखेची वाटे तत्वता परी विवंचून पाहो जाता भेद आहे श्रीराम. खोटे खऱ्या सारिके भाविती परी परीक्षवंत निवडती का कुरंगे देखो न भूलती मृग जळासी श्रीराम. आता असो हा दृष्टांत बोलिला कळाया संकेत म्हणोनी भूत आणि अनंत एक नव्हेती श्रीराम. आकाश वेगळेपणे पहावे स्वरूपी स्वरूपाची व्हावे वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे श्रीराम. येथे आशंका फिटली संदेह वृत्ती मावळली भिन्नपणे नवचे अनुभवली स्वरूप स्थिती श्रीराम. आकाश अनुभवा येते स्वरूप अनुभवा परते म्हणून आकाशाते साम्यता न घडे श्रीराम. दुग्धा सारिखा जळांश निवडू जाणती राजहंस तैशे स्वरूप आणि आकाश संत जाणती श्रीराम. सकळ माया यथा गोवी संत संगे हे उगवावी पावी जे मोक्षांची पदवी संत समागमे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे स्थूळ पंच महाभूते स्वरूपाकाश भेदो नाम समास 5वा समाप्त. श्रीराम समर्थ. श्रीराम.